नमस्कार. कोकणातलं अतिशय महत्त्वाचं कडधान्य पीक बघायला गेलं तर चवळी. आता या चवळीच्या लागवड पद्धतीविषयी आपण थोडक्यात माहिती करून घेऊया. चवळी हे महत्त्वाचं पीक आहे कारण चवळीची आपण तिन्ही हंगामात लागवड करू शकतो. यासाठी आपण जी जमीन निवडताना पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. मध्यम ते भारी जमिनीत हे अतिशय चांगलं पीक येतं. रेताळ जमिनीत कमी उत्पन्न मिळू शकतं. आम्लयुक्त जमीन मात्र याला असू नये. चवळी हे महत्त्वाचं पीक यासाठी कारण चवळी याचा एक गुणधर्म आहे, पल्सेसमध्ये येतं. याचा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे हवेतल्या नत्राचं हे स्थिरीकरण करतं. त्याच्या मुळावरती ज्या रायझोबियमच्या गाठी असतात त्याच्यात नत्राचं स्थिरीकरण केलं जातं. त्यामुळे या पिकाला नत्राची आवश्यकता कमी लागतेच आणि जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी हे पीक मदत करतं. त्याचबरोबर याचा चारा हा गुरांना खाद्यासाठी चांगला उपयोगी पडतो कारण याच्यात प्रथिनांचं प्रमाण चांगलं आहे. चवळीला शाकाहारी मांस असंही म्हटलं जातं कारण याच्यात प्रथिनांचं प्रमाण चांगलं आहे. जवळजवळ 23% याच्यात प्रोटीन असतात. चवळीची लागवड आपण जर का रब्बी हंगामात करायची असेल तर ऑक्टोबर ते नोव्हेंबर या हंगामात याची पेरणी करावी. पेरणी करण्यापूर्वी जमीन चांगली नांगरट करून घ्यावी. जमीन दोनदा नांगरट करावी, त्याच्यातली ढिकळं पूर्णपणे फोडून घ्यावीत. आणि चवळीचं पीक आपण हे 30x15 किंवा 30x20 सेंटीमीटर अंतरावरती याची लागवड करू शकतो. लागवड करण्यापूर्वी 5 टन प्रति हेक्टरी चांगलं कुजलेलं कंपोस्ट खत शेतात मिसळावं. कंपोस्ट खत नसेल तर मिश्र खत किंवा शेणखत हे जे काही उपलब्ध होईल त्यानुसार आपण ते जमिनीत मिसळावं, जेणेकरून जमीन अधिक सुपीक होईल. लागवड करतेवेळी याच्यात 25 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश हे टाकणं आवश्यक असतं. नत्राची मात्रा ही अर्धी पेरणीच्या वेळी द्यावी आणि अर्धी ही 1 महिन्याने द्यावी. साधारण जेव्हा पीक फुलोऱ्यात येतं त्यावेळी नत्राची अर्धी मात्रा द्यावी. आता लागवड करण्यापूर्वी एक महत्त्वाची काळजी घ्यायची, ह्याला बीज प्रक्रिया. हे कडधान्य आहे त्यामुळे याला बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. जे बुरशीनाशक रोग असतात त्याची नियंत्रण करण्यासाठी आपण याला कॅप्टन किंवा थायरम 2.5 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात लावावं. बुरशीनाशकाच्या वापरानंतर याच्यावरती रायझोबियम कल्चर याचाही बीज प्रक्रिया करावी. साधारण 25 ते 30 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात रायझोबियम हे बियाण्याला लावावं. बियाण्याला लावल्यानंतर बियाणं हे सावलीत ठेवावं, अर्धा तास सावलीत वाळावं आणि मग पेरणीसाठी न्यावं. याच्यामुळे हवेतल्या नत्राचं स्थिरीकरण हे जास्त प्रमाणात होतं, जेणेकरून जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी याला जास्त मदत होते. चवळीची आपण 30x15 सेंटीमीटर अंतरावरती लागवड करतो तेव्हा साधारण 13 ते 14 किलो प्रति हेक्टरी बियाणं लागतो. आपण आता रब्बी हंगामात जर का चवळीची लागवड केली त्याला पाण्याचं नियोजन करणं हे अतिशय आवश्यक असतं. सुरुवातीच्या कालावधीमध्ये जेव्हा हवेत किंवा जमिनीत आर्द्रतेचं प्रमाण जास्त असतं तेव्हा 8 ते 9 दिवसांनी पाणी देणं आवश्यक असतं आणि जसजसा उन्हाळा वाढत जाईल तसतसं मात्र 5 ते 6 दिवसांनी याला पाणी देणं हे आवश्यक असतं. विशेषतः वाढीच्या अवस्थेत, फुलोऱ्याच्या कालावधीत आणि शेंगा तयार होण्याच्या अवस्थेत या 3 महत्त्वाच्या वाढीच्या अवस्थेच्या वेळी चवळी पिकाला पाण्याचं नियोजन हे योग्य पद्धतीने करणं आवश्यक आहे. मात्र या पिकाला अति पाणीही आवश्यक नाही. जर का पाण्याचं प्रमाण हे जास्त झालं तर शाखीय वाढ ही जास्त होते. पाणी दिल्यानंतर साधारण 3ऱ्या ते 4थ्या दिवशी रोप उगवून येतं आणि त्यानंतर 1 महिन्याभराच्या कालावधीपर्यंत हे पीक पूर्णपणे तणमुक्त ठेवावं, जेणेकरून तणांचं नियंत्रण हे अतिशय चांगलं होईल. एकदा चांगलं वाढल्यानंतर याच्यात मात्र तणांचं प्रमाण हे फार कमी प्रमाणात येतं. यानंतर आता महत्त्वाचं पुढचं येतं कीड रोग नियंत्रण. जेव्हा जेव्हा आपल्याला विशेषतः फुलकिडे, थ्रिप्स, ॲफिड यांचा जेव्हा प्रादुर्भाव जाणवेल तेव्हा योग्य वेळी त्याचं नियंत्रण करणं हे अतिशय आवश्यक आहे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने चवळीच्या या 3 जाती शिफारसीत केलेल्या आहेत. त्याच्यात आपण आत्ता बघतोय ही सदाबहार जात, ही सगळ्यात हळवी जात आहे. ही साधारण 60 ते 70 दिवसात तयार होते. 30 दिवसांनी याला फुलोरा येतो. याचं हेक्टरी प्रमाण म्हणजे हेक्टरी उत्पादन हे 13 ते 14 क्विंटल प्रति हेक्टरी मिळू शकतं आपल्याला. ह्याचा दाणा थोडा बारीक आहे पण तांबूस रंगाचा थोडा दाणा आहे, पांढरा तांबूस रंगाचा दाणा आहे. 13 ते 14 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न मिळतं. दुसरी आपण जी जात बघत आहोत ती कोकण सफेद. याच्या फुलाचा रंग हा पूर्णपणे पांढरा आहे. याचा दाणा टपोर आहे आणि याचं उत्पन्न हे 14 क्विंटल प्रति हेक्टरी येतं. याला 70 ते 80 दिवसात ही तयार होते जात.
तिसरी जी जात आपण बघतोय ही चारा चवळीची जात आहे। कोकणात हे पशुधन हे महत्त्वाचं आहे आणि या पशुधनासाठी आवश्यक असा सकस चारा उपलब्ध होण्यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकण चारा चवळी 1 या नावाने ही जात विकसित केलेली आहे। या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे ही चांगली झटकन पसरते आणि साधारण 70 ते 80 दिवसात खूप चांगली पसरते। 90 दिवसापर्यंत ही काढणीला तयार होते। ह्याच्यात चाऱ्यात प्रथिनांचं प्रमाण चांगलं आहे की जे आपल्या गुरांसाठी अतिशय आवश्यक आहे आणि साधारण 20 ते 25 टन प्रति हेक्टरी यापासून हिरवा चारा उपलब्ध होतो। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट काढणी। चवळीच्या शेंगा काढाव्यात कधी? साधारण आपण ही जात बघतो ही कोकण सदाबहार जात आहे। ही सगळ्यात लवकर येणारी जात आहे। ती साधारण 60 ते 70 दिवसात पूर्णपणे तयार होते। हे 30 दिवसानंतर फुलोरा आलं की साधारण पुढच्या 15 दिवसापासून शेंगा तयार व्हायला लागतात। शेंगा चांगल्या पिवळसर झाल्यावरती त्या शेंगा काढाव्यात। शेंगा काढल्यानंतर 2 ते 3 दिवस चांगल्या उन्हात वाळवाव्यात। उन्हात वाळवताना खबरदारी एक घ्यायची की त्या तडकून फुटायला लागल्या की मग त्या शेंगा एकत्र पिशवीत भरून त्या काठीने दाणकून त्यापासून दाणे अलग करावेत। दाणे अलग केल्यानंतर परत 2 ते 3 दिवस चांगले उन्हात वाळवावेत। आता उन्हात वाळवल्यानंतर त्याच्यातलं आर्द्रतेचं प्रमाण, मॉइश्चरचं प्रमाण हे 8 ते 10% असलं पाहिजे। हे आता कसं ओळखायचं? आपण दातात जर का तोंडात धरून दाताने चावला तर कटकन आवाज आला असा की हे बरोबर ह्याच्यातलं मॉइश्चरचं प्रमाण आहे, आर्द्रतेचं प्रमाण आहे असं समजावं। आणि चांगलं 2 ते 3 दिवस वाळल्यानंतर जर का बियाणे म्हणून आपल्याला जर का ठेवायचं असेल तर त्याला कीटकनाशकाचा वापर करून ते प्रोटेक्ट करून ठेवावं, संरक्षित करून बियाणं चांगलं पिशवीत, हवाबंद पिशवीत किंवा डब्यात किंवा बॅगमध्ये, कंटेनरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ह्याच्यात हे बंद करून ठेवावं। आपणास हा व्हिडिओ आवडला तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।